नमस्कार, आपण पाहत आहात समतरुत्त न्यूज. मी आहे आपला सूत्रसंचालक. माळगावासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण. माळगावातील पहिले LLB उत्तीर्ण होऊन वकिली प्राप्त करणारे प्रभाकर नामदेव जाधव यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन भीमनगर माळ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मानवंदना देत करण्यात आली. यावेळी प्रभाकर जाधव यांचे वडील नामदेव रामजी जाधव, आई शकुंतला नामदेव जाधव, पत्नी सविता जाधव तसेच पुत्र तक्ष जाधव, कुटुंबातील 4 भाऊ 3 बहिणी, सर्व नातेवाईक, जावई, पुतणे आणि संपूर्ण परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून पिपाईचे आठवडी गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहासभाई जगताप तसेच ठाणे जिल्हा प्रदेश सचिव तथा बातमीपत्र समतरुत्त व्यवस्थापकीय संपादक किशोरभाई जाधव, धम्मचक्र प्रवर्तन संघ कसाराचे संस्थापक अध्यक्ष बळवंत आनंद सोनवणे तसेच गावचे लोकप्रतिनिधी, कार्यसम्राट, सरपंच सोनू भंगारा, नगरसेवक वाघसाहेब, माजी सरपंच चंदरवारे, चंद्र कांबडी, रिपाइया कसारा विभागीय अध्यक्ष राजूभाई उबाळे, कसारा सचिव संतोष कर्डक, कार्याध्यक्ष राहुल शेजवळ, उपाध्यक्ष संदीप शेजवळ तसेच कसारा युवक अध्यक्ष प्रशांत शेजवळ, माळ विभागीय अध्यक्ष विजय जाधव, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आनंद बर्वे, बातमीपत्र समतरुत्त कसारा शहर प्रतिनिधी संदीप पंडित व BS ग्रुप माळचे राहुल वाडविंदे, विकास दोंदे, मंगेश उबाळे, राजेंद्र जाधव, त्रिरत्न जाधव, राजरत्न जाधव, विष्णू घनगाव, सदाशिव पवार यांच्यासह भीमनगर व माळ गावातील महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, युवक, लहान मुले, मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर नामदेव जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक मूल्यांचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या वृत्तांकन व आढावा बातमीपत्र समतरुत्तेचे कसारा शहर प्रतिनिधी रमेश ढगळे यांनी घेतला आहे. पहा माळगावातील पहिल्या LLB पदवीधर तथा वकिली प्राप्त करणारे प्रभाकर नामदेव जाधव यांच्या जाहीर सत्कार समारंभाचा हा विशेष वृत्तांत. माळगावचे सुपुत्र प्रभाकर नामदेव जाधव हे आपल्या आयुष्यातील खडतर प्रवास हा पूर्ण करून या ठिकाणी त्यांनी जी कायदे क्षेत्रातील मोठी पदवी LLB म्हणजे वकिली क्षेत्रात त्यांनी आज पदार्पण केले आहे. आपले ॲडव्होकेट ही पदवी धारण केली आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याकडून त्यांचा हा प्रवास कशा प्रकारे यापर्यंत पोहोचला हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. कायद्याचं शिक्षण म्हटलं तर माझा प्रवास हा खूपच खडतर प्रवास झालेला आहे. हा माझ्या आयुष्यामध्ये मला आई वडिलांना काहीतरी करून दाखवायचं, एक कमर्शियल पदवी मिळावी ही माझी इच्छा होती. माझं शिक्षण BA MA इंग्लिश लिटरेचर, तसेच आता मी BA LLB झालो. LLB ही एक कमर्शियल पदवी आहे. तर एक काहीतरी वेगळं करावं आणि आईवडिलांना एक आनंद द्यावा की माणूस फक्त शिक्षण घेतो. शिक्षण कसं असतं, माणूस शिक्षण ग्रॅज्युएशन असतं, BA BCom, त्यानंतर आपण एक पदव्या असतात जे कमर्शियल पदव्या असतात, जसं की इंजिनिअरिंग झालं, डॉक्टर झालं, वकील झालं, ह्या कमर्शियली पदव्या आहेत. तर एक आपल्या पाठीमागे एक नावाची पदवी लागते. पण आपलं पूर्ण BA MA पर्यंत शिक्षण झाल्यानंतर आपण काहीतरी करावं आणि कायद्याची पदवी ही माझी पहिल्यापासूनचीच इच्छा होती. ती इच्छा आता पूर्ण झाली आहे. यासाठी मला माझे आईवडील, मित्रमंडळी, पत्नी, घरातील सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडनंही खूप सपोर्ट झाला आणि ही पदवी मिळाल्यानंतर मला खूप आनंद होतो. तसंच माझं जे आता हे माझी जबाबदारी आता जास्त वाढली आहे. तर मला सामाजिक काम करणं, तसेच इतरांना न्याय मिळवून देणं, कुटुंब सांभाळणं, ह्या सर्व गरजा पूर्ण करून पुढे मला अशीच नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी आणि समाजातून
आपल्याला हातभार लागावा, म्हणजे शुभेच्छा आपल्या पाठीमागं असाव्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द माझी प्रतिक्रिया व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी असे सुपुत्र ज्या मातेने आपल्याला साठी इथे प्रदान केले, त्या मातेचेही थोडक्यात विचार सगळ्यांचे विचार इथे आपण ऐकावेत. त्यांना आपला मुलगा वकील झाला त्याबद्दल काय वाटतं हे त्यांनी थोडक्यात सांगायचंय. आई थोडक्यात काही सांगा. तुम्हाला काय वाटतं? आनंद झालाय. या ठिकाणी त्यांचे वडील ज्यांनी अथक परिश्रम करून असा हिरा इथे जन्माला घातला आणि आपल्या समाजसेवेसाठी तयार केलेला आहे, त्यांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काका तुम्हाला काय वाटतंय? मला चांगलं वाटतं ना, मग तो आशीर्वाद आहे म्हणजे मागं. तसंच या ठिकाणी त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे या पत्नीचाही हात असतो. जशी आई आहे तशी पत्नी असते. त्यांचाही या ठिकाणी आपण मनोगत ऐकून घेऊया. आज त्यांनी LLB परीक्षा पास करून जे सगळ्यांना आनंद दिलाय तो खरंच म्हणजे नावाजण्याजोगा आहे. आणि यापुढेही गोरगरिबांसाठी आणि ज्यांनाही मदतीची गरज लागेल त्यांच्यासाठी मी तरी सदैव त्यांना सांगेल की सदैव त्यांच्यासाठी मदत करा. थँक्यू. या ठिकाणी त्यांचे पाठीराखे भाऊ आणि बांधव यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. या ना सर्व या ना. पुढे या ना. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांचे मनपूर्वक आभार. मी लकीभाऊ जाधव, RPI वाशिम शहर उपाध्यक्ष, कोरेगाव भीमा संवर्धन बचाव समिती, शहापूर तालुका महासचिव, आणि आत्ताच निवृत्ती माझी झाली. समता वृत्त संविधान आवाज संविधानाचा आणि आधार जनतेचा यामध्ये प्रतिनिधी झाली. आणि आज मला खूपच आनंद होतो की आज माझे मोठे बंधू फुले शाहू आंबेडकर चळवळीतील खंबीर नेतृत्व आज या गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर आहे. आणि मी तर नेहमी असतोच, कारण की कुठेही असो, नाशिक जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, कुठेही लकी भाऊ जरी नाव विचारलं तरी सदैव मला विचारतात. आणि काही प्रॉब्लेम असू द्या, पोलीस स्टेशनमध्ये असू द्या, अन्याय अत्याचारामध्ये मी नेहमी विरोधामध्ये उभा राहतो. आजही जवळजवळ परवाच्या दिवशी लोकल ट्रेनमध्ये जो घात झाला, त्या घातामध्ये पहिल्यांदा एक पोस्ट मी टाकली. सरकारला एक आव्हान केलं की या झालेल्या घटनेला त्या मनुष्याला, आज त्याची आई वडील त्याची वाट बघत असतात घरी, पण ज्यांनी मर्डर केला, आज तो उद्या सकाळी तो बॉम्ब सुद्धा घेऊन फिरू शकतो. अरे आज कुठे गेले आपलं मुंबई, कुठे गेलं आपलं हे मराठी माणूस? लढा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलंय, शिकाल तर टिकाल, शिकाल तर शिकाल. आणि जो शिकल्याशिवाय पर्याय नाही. इथेच बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. प्रभाकर नामदेव जाधव, माझे मोठे बंधू, त्यांनी या माळ गावातून, तसेच शहापूर तालुक्यातील एकदम दुर्गम असे गाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी जी कायद्याची पदवी प्रदान केली आहे LLB, याच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगले गावासाठी कामं करावे. आणि प्रत्येक लोकांनी त्यांच्याकडून गावाचं कौतुक व्हायला पाहिजे. प्रत्येक लोकांना अन्यायाच्या वगैरे मात करून त्यांना न्याय दिला पाहिजे. जय भीम, जय जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी बातमीपत्र समता वृत्त यांच्या टीमच्या वतीने प्रभाकर जाधव तसेच त्यांच्या सर्व कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्याकडून आपल्या समाजाची, आपल्या गावाची आणि देशाची सेवा योग्य प्रकारे आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम योग्य प्रकारे व्हावं ही अपेक्षा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.